गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅपी संडे। आज संडे असल्यामुळे मुलांना केस कटिंग करायला घेऊन आले। सगळ्या कलर लावलाय त्यांनी, बघा केसाला कशी विचित्र दिसत आहेत। तर हे बघा, त्यांच्या पप्पांनी स्वतःच्या केसाला तर लावला आणि उरलेला पोरांना लावून दिला। बघा किती विचित्र दिसते। केस बारीक केले तरी जात नाही, त्याच्यामुळे मला ते मशीनने कट करायला लागले। तर पोरं माझ्यावर एवढे चिडलेत ना, केस एवढे बारीक केले म्हणून। बघा श्री तर किती रागाने बघतोय। आता माझं काही खरं नाही, श्री काही मला सोडत नाही। कुठे लागली बघू बघू, श्रीचं तोंड बघा किती चिडलाय, रडतोय। अंडी बघा आमची कशी झोपली आहे, कशी ऐकते। मुलांना मी प्रॉमिस केलं होतं, जर केस कापू दिले तर तुम्हाला पिझ्झा खायला घेऊन जाईल। आता मागे लागलेत घेऊन चल म्हणून। आता पटापट रेडी होते, पण जाण्याआधी थोडी मुलांबरोबर मस्ती केली। इन्स्टावर खूप ट्रेंडिंगला चालू आहे म्हणून रील बनवून बघितला। फायनली रेडी झालो आणि आता जाते मुलांना घेऊन। त्यांचे पप्पा लग्नाला गेलेत मालेगावला, त्याच्यामुळे मलाच एकटीला जायला लागते त्यांना घेऊन। हे शूटिंग तर अवनेशने कधी काढले मला माहिती पण नाही। पिझ्झाची ऑर्डर देताना सँडीला घेऊन नाही आलो सोबत, बाहेर तो आले पण सगळं लक्ष आता सँडीकडे आहे। कंटिन्यू भुकत असणार घरी, एक तर पोरांना सांभाळू का तिला सांभाळू असं झालंय। त्यांचे पप्पा असते तर तिला घेऊन आले असते, पण हे दोघं एवढे कार्टून आगाव आहेत ना, त्याच्यामुळे मी तिला आणलं नाही। पिझ्झा लवर आमचा अरे, सँडीला सोडून गेल्यामुळे दुसरीकडे कुठेच गेलो नाही। मुलांना घेऊन लगेच घरी आले। बघा तिची रिॲक्शन आता कशी करते। तुला सोडून गेलं, सँडीला सोडून गेलं का ग? असं करती, काय करती? काय काय म्हणते? तुला सोडून गेले ना, उघड हो, तिला सोड सोडा सँडीला। डॉग पाळणं म्हणजे खायचं काम नाहीये बाबा, मला तर हिच्यामुळे कुठेच घराबाहेर जाता येत नाही। सो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।